नमस्कार, मी साया नवलकर तुम्हा सर्वांचे आमच्या खट्टा मिठ्ठा परिवारातर्फे मनस्वी स्वागत करत आहे. समाज कार्याच्या रुंदावलेल्या कक्षा. आज तुमच्या समोर मी एक लहानशी गोष्ट प्रस्तुत करत आहे. ही गोष्ट आहे साधारण 35 वर्षापूर्वीची. नुकतीच कॉलेजमधून एक तरुण मुलगी आपले पदवीचे शिक्षण पूर्ण करून बाहेर पडली होती. तिला तिच्या आयुष्यात थोडेसे वेगळे काहीतरी करायचे होते. नोकरी करायची होती, पण ती अशा क्षेत्रात की जेथे मानसिक आनंद मिळायला पाहिजे. तिच्या घरी तिचे आई वडिलांचे थोड्याफार प्रमाणात समाजकार्य चालू असायचे. आईपेक्षा वडिलांचे थोडे जास्तच होते. लहानपणापासून हे त्या मुलीने खूप जवळून अनुभवले होते आणि म्हणूनच तिला समाजकार्याची आवड निर्माण झाली. तिच्या वडिलांनी तिच्या समाजकार्याची दिशा तिला दाखवली. ती मुलगी स्पेशल मुले खेळत असणाऱ्या स्पेशल ऑलिम्पिकच्या बँड्रा येथील ऑफिसमध्ये जाऊ लागली. कोणतेही मानधन न घेता ती हे काम आवर्जून करू लागली. आवर्जून म्हणण्यापेक्षा आवडीने करू लागली. काही दिवसांनी स्पेशल ऑलिम्पिकची अध्यक्षा वेंडी पिंटो हिच्याशी तिची मैत्री अधिक होऊ लागली. वेंडीचा मुलगाही स्पेशल असल्याने ती त्याच्या बरोबर सुद्धा अधिक बोलू लागली. ऑफिस व्यतिरिक्त ती वेंडी बरोबर या मुलांच्या शाळेत जाऊन त्यांच्या खेळांचे आयोजन करू लागली. असेच एक दिवस शिवडी येथील जय वकील या शाळेत खेळाच्या स्पर्धा होत्या. तेव्हा ती वेंडी बरोबर गेली होती. अर्ध्या स्पर्धा झाल्यावर दुपारी जेवणाला त्या दोघी बसल्या. श्रीखंड पुरीचा बेत होता. त्या मुलीला प्रचंड प्रमाणात भूक लागली होती. वेंडीच्या शेजारीच ती मुलगी बसली होती. शाळेतल्या शिक्षकांनी सांगितले की हे जेवण त्या स्पेशल मुलांनी केले आहे. हे ऐकल्यावर मात्र त्या मुलीला कसे तरी होऊ लागले. उलटीसारखे वाटू लागले. अचानक पोटात मळमळायला लागले. हे जेवण आता कसे जेवायचे हे सारखे मनात तिच्या येत होते. वेंडीला तिच्या मनातील म्हणजे जी चलबिचल होती ती बरोबर कळली. ती तिला समजावून म्हणाली, तू जेवून तर बघ, किती छान जेवण केले आहे ते. तिने श्रीखंड पुरीचा घास खाल्ला. पहिल्यांदा तोंड वेडे वाकडे होते तिचे, पण ते जेवण इतके रुचकर होते की तिने संपूर्ण ताट फस्त केले. शेजारीच त्या मुलांनी बनविलेल्या अगरबत्तीचा सुवास दरवळत होता. स्पर्धा झाल्यावर ती वेंडी बरोबर घरी जाण्यासाठी टॅक्सीत बसली. टॅक्सीत बसल्यावर वेंडी तिला बोलली, प्लीज डोंट कम फ्रॉम टुमॉरो. आय विल मॅनेज एव्हरीथिंग अँड आय विल टेल युअर डॅडी ऑल्सो. तिला कळेच ना तिचे कुठे काय चुकले. त्यावर वेंडीने खुलासा केला की तिला त्या स्पेशल मुलांनी जेवण केले हे कळल्यावर जेवणाचा घासच जाईना. तेव्हा तू हे जे सोशल वर्क करतेस ना ते करायच्या लायकीचीच नाही. पुढे पुढे करण्यासाठी समाजकार्य करायचे आहे का? पडेल ते काम करण्याची तुझी तयारी पाहिजे. या मुलांवर त्यांच्या प्रत्येक कृतींवर सुद्धा तुला तेवढेच प्रेम करता आले पाहिजे. हे जेवण या स्पेशल मुलांनी केले हे ऐकल्यावर तुला त्या मुलांची एक प्रकारची घृणा निर्माण झाली, किळस निर्माण झाली, हे होता कामा नये. हे एवढे ऐकल्यावर मात्र तिच्या डोळ्यात पाणी आले. तिने वेंडीची माफी मागून ती म्हणाली, यापुढे मी हे कधीच करणार नाही. पुढे जिद्दीने ती वेंडी बरोबर काम करत राहिली. चेन्नईला झालेल्या स्पेशल ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल चित्रपट अभिनेता सुनील दत्त यांच्याकडून प्रमाणपत्रही तिला मिळालं. त्या मुलींची म्हणजे 2 स्पेशल मुलींची जबाबदारी त्या मुलींनी 1 आठवडा सांभाळली होती आणि म्हणूनच त्या मुलींच्या आई वडिलांनी तिला खूप आशीर्वादही दिले. या समाजकार्याने ती घडत गेली. यातच आपले करिअर करायचे हे तिने अगदी मनोमनी ठरविले होते. वडिलांनी तिला पाठिंबा दिला, पण आईने मात्र साफ नकार दिला. आईच्या अबोल्यामुळे तिला हे सामाजिक कार्य अर्ध्यावरच सोडावे लागले. पुढे मात्र काही वर्षानंतर लग्नानंतर
तिच्या पतीच्या सहकार्याने व पुढे मुलीच्या मदतीने ती थोडेसे वेगळे असे ज्ञातीय कार्य करण्यास पुढे आली. ती मुलगी म्हणजे आज तुमच्या समोर हा जो व्हिडिओ प्रस्तुत करत आहे तीच पाठारे प्रभू महिला समाजाची अध्यक्षा साया नवलकर. समाज कार्याच्या रुंदावलेल्या कक्षा पाहत असताना समाज कार्याचा आदर्श आज डोळ्यासमोर घेताना पहिले नाव कर्मयोगी पद्मविभूषण बाबा आमटे यांचे येते. मरण यातना भोगणाऱ्या कुष्ठरोग्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणारे बाबा आमटे एक दीपस्तंभ होते. आनंदवन येथे दुःख व दारिद्र्याने गाजलेल्या माणसांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी बाबांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांचेच कार्य पुढे नेण्यासाठी सज्ज झाले त्यांचे पुत्र डॉक्टर प्रकाश आमटे व त्यांच्या पत्नी डॉक्टर मंदाताई आमटे. हेमलकसा हा संपूर्ण आदिवासी भाग तरी नुसता पिंजून काढला. येथे आरोग्य, शिक्षण व वन्यजीव संरक्षणाचे कार्य अगदी जोमात चालू आहे. अनाथांची माय म्हणून ओळखली जाणारी सिंधुताई सपकाळ या संघर्ष व प्रेरणेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जातात. अनाथ मुलांना आधार देऊन त्यांच्या पालन पोषणाची व शिक्षणाची जबाबदारी त्यांनी झेलली. आज त्यांचा वारसा त्यांची कन्या ममता सकपाळ जिद्दीने पुढे नेताना आपल्याला दिसत आहेत. याचप्रमाणे प्रारब्ध कला अकॅडमीच्या संचालिका डॉक्टर अरुंधती भालेराव यांचेही कार्य मोलाचे आहे. आज आदिवासी भागात जाऊन त्यांनी वैद्यकीय पाहणी मोफत केली जाते. अनेक उद्योजक मेळावे भरवून महिलांना रोजगाराची संधी त्या मिळवून देतात. वारली पेंटिंग महिलांना शिकवून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्यही त्यांच्याकडून सतत घडत असते. डॉक्टर अविशा कुलकर्णी यांनी देशसेवा समिती स्थापन करून अनेक स्त्रियांना न्याय मिळवून दिला. RTE स्कूल इंडिया नावाची शाळाही सुरू केली, ज्यात 1100 मुले मोफत व दर्जेदार पूर्व प्राथमिक शिक्षण घेत आहेत. मुंबईत अनेक कुटुंबाची सखी बनलेली कुटुंब सखी हेही तेवढेच मोठे खाद्यपदार्थांचे ठिकाण आहे. अनेक गरजू भगिनींना रोजगार मिळवून देऊन त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी या कुटुंब सखीने स्वीकारली आहे. येथे रुचकर पदार्थ, जेवण वाजवी दरात प्राप्त होते. मुंबईत अनेक ठिकाणी त्यांच्या शाखाही आहेत. वंदना नवलकर यांनी यासाठी भरपूर परिश्रम घेतले. त्यांचे हे मोलाचे कार्य आज त्यांची कन्या आजच्या उपाध्यक्षा रश्मा विजयकर पुढे नेताना मी पाहत आहे. आज हे सर्व सामाजिक कार्यकर्ते पाहत असताना व यातील काहींशी माझा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या संबंध आल्यावर मला माझे समाजकार्य करताना खूप प्रश्न मनात येतात. खरंच मी हे जे माझे 25 वर्षे कार्य करत आहे म्हणजे हेच माझं समाजकार्य, हे खरंच समाजकार्य आहे का? एक मन म्हणते की त्यांच्या तोलामोलाचं तर नक्कीच नाही, पण एक मन मात्र म्हणते हो हो तुझे समाजकार्य आहे, नक्कीच आहे. आज संयुक्त चिटणीस, खजिनदार, उपाध्यक्षा व अध्यक्षा हे पद भूषविताना एका संस्थेची म्हणजे पाठारे प्रभू महिला समाजाची जबाबदार व्यक्ती म्हणून मी आज सदैव कार्यरत राहते. देणगीदारांनी दिलेल्या देणगींचे योग्य मूल्यमापन करणे, महिलांसाठी म्हणजेच आणि मुलींसाठी त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे कामही महिला समाज करत आहे. म्हणजे त्यांना हक्काचं व्यासपीठ आज महिला समाज देत आहे. त्यांच्या कलागुणांना पुढे नेण्यासाठी जी पहिली पायरी आहे ती पाठारे प्रभू महिला समाजच आहे. संस्थेच्या वतीने अनेक कार्यक्रम जोपासले जातात. आनंद मेळाव्यासारखे उद्योजकांसाठीही हे व्यासपीठ पुढे नेत आहे. म्हणजे इथूनच उद्योजक घडतात असंही मी म्हणेन. महिला सभासदांचा म्हणजे आज पाठारे प्रभू महिला समाजाच्या 1000हून अधिक महिला सभासद आहेत आणि त्या महिला सभासदांचा विश्वास संपादन करणे ही सुद्धा मोठी गोष्ट आहेच की नाही. परंतु मला या सर्वांबरोबर अजून काही समाजकार्य करायची
करायचे आहे, आयुष्यात पुढे जायचे आहे. आणि मला वाटतं हे माझे समाजकार्य आहे ना, हे माझं गुरुकार्यच आहे. आणि म्हणूनच माझ्या मनात एक प्रार्थना नेहमीच येते आणि ती मी आज तुमच्या समोर प्रस्तुत करते. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे, माणसासम वागणे. धन्यवाद.